मोठे प्रकल्प, बंद पडलेले प्रकल्प त्याला ऊर्जित अवस्था आणणे, नवीन रस्ते, तुम्ही आता समृद्धी महामार्ग, मेट्रो आणि इन्फ्रास्ट्रक्चर बरोबरच लोककल्याणकारी योजनांचा एक धडाका. कोल्हापूर जिल्ह्याच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 जागा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने लढवत आहोत, 2 जागा राष्ट्रवादीच्या वतीने लढवत आहोत, 3 शिवसेना आणि 2 आमच्या मित्रपक्ष कोरे साहेबांच्या 2 आणि आणखीन एक अपक्ष राजेंद्र येड्रावकर. अशा 10 विधानसभेच्या निवडणुका आपण कोल्हापूर जिल्ह्यात लढवतो. महायुतीच्या सरकारनं सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा या तिघांनी या महाराष्ट्रामध्ये एक आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जय हो महाराष्ट्र. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना आणि राज्यातील पत्रकारांच्या वतीनं विधानसभा 2024च्या निमित्तानं राज्यात सुरू असलेल्या जय हो महाराष्ट्र मोहिमेत आज आपण कोल्हापुरात देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एक दिग्गज खासदार धनंजय महाडिक, की ज्यांना प्रेमानं मुन्ना ही पदवी कोल्हापूर जिल्ह्यानं दिलेली आहे, तर अशा मुन्ना महाडिक यांच्याशी आपण चर्चा करण्यासाठी कोल्हापुरात दाखल झालेलो. मी महाडिकांबद्दल काय बोलावं, गेल्या 30-40 वर्षात महाडिक परिवाराच्या भूमिकेशिवाय कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाची काडी हालत नाही, अशा पद्धतीचं वातावरण आणि कर्तबगारी या परिवारानं केलेली आहे. तरुण तुर्क म्हणून धनंजय महाडिक यांनी ज्यावेळेस राजकारणात प्रवेश केला त्यावेळी त्यांनी नवा दृष्टिकोन, नवं धोरण आणि नवं संघटन पद्धती कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आणली आणि त्याचमुळं कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण जिवंत झाल्याचं बोललं गेलं. आज ते आपल्या सोबत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाची भारतीय जनता पक्षाची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुन्नाजी, आपलं स्वागत आहे. नमस्ते. आणि मी आपल्याला हे विचारू इच्छितो की सध्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या विधानसभा निवडणुकीचं स्टेटस तुमच्या दृष्टीनं काय आहे? हे पहा, जसं आपण आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की महायुतीची आणि भारतीय जनता पार्टीची कोल्हापूर जिल्ह्याची धुरा माझ्या हातामध्ये आहे. ही वस्तुस्थिती आहे की गेल्या 2.5 वर्षामध्ये महायुतीच्या सरकारनं सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा या तिघांनी या महाराष्ट्रामध्ये एक आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मोठे प्रकल्प, बंद पडलेले प्रकल्प त्याला ऊर्जित अवस्था आणणे, नवीन रस्ते, तुम्ही आता समृद्धी महामार्ग, मेट्रो आणि इन्फ्रास्ट्रक्चर बरोबरच लोककल्याणकारी योजनांचा एक धडाका. त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ योजना असेल, मुलींना मोफत शिक्षण असेल, शेतकऱ्यांना आता 6,000 रुपये सन्मान निधी दिला जातो, शेतकऱ्यांच्या वीज बिलामध्ये 7.5 HP पर्यंत माफी देण्याचा निर्णय, असे अनेक म्हणजे जवळजवळ 30-40 प्रकारचे निर्णय असे आहेत जे थेट शेतकरी, महिला, युवक, गरीब, ज्येष्ठ या सगळ्यांना लाभ थेटपणाने मिळतो. आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये एक चैतन्याचं वातावरण आहे. लोकांच्या मध्ये महायुतीच्या प्रति आदर निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं संबंध राज्यामध्ये चांगली स्थिती महायुतीसाठी आमची निर्माण झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 जागा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने लढवत आहोत, 2 जागा राष्ट्रवादीच्या वतीने लढवत आहोत, 3 शिवसेना आणि 2 आमच्या मित्रपक्ष कोरे साहेबांच्या 2 आणि आणखीन एक अपक्ष राजेंद्र येड्रावकर. अशा 10 विधानसभेच्या निवडणुका आपण कोल्हापूर जिल्ह्यात लढवत आहोत. आज जर आपण मला स्थिती विचारली तर आज 10 पैकी 8 ते 9 जागा, म्हणजे तसं पाहायला गेलं तर 10च्या 10 जागा यायला पाहिजेत, पण एखादी जागा काहीतरी कमी जास्त, काही ठिकाणी बंडखोरी झालेली आहे, काही ठिकाणी अपक्ष उभे आहे, काही ठिकाणी काही होऊ शकतं, पण 10 पैकी 8 ते 9 जागा कोल्हापूरमध्ये निवडून येतील याचा मला विश्वास आहे.
नाही मुन्नाजी, आत्ताच आपण सर्व विकास कामांचा उल्लेख केला. तो करत असताना लाडकी बहीण योजनेचा उल्लेख झाला. त्या योजनेसंदर्भातच आपण जे विधान केलं परवा ते वादग्रस्त ठरलं. त्याचा काय परिणाम होईल या हे पहा, या विधानाचा आणि या निवडणुकीचा काही संबंध नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अतिशय पॉप्युलर योजना झालेली आहे. तुम्ही पाहिलं असेल की काँग्रेसनं यापूर्वी ज्या ज्या राज्यांमध्ये म्हणजे कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, राजस्थान असेल, ज्या राज्यामध्ये या योजना देणार म्हणून घोषित केलं, घोषित झाल्यानंतर त्यांचं सरकार आलं. सरकार आल्यानंतर मात्र त्यांनी यातली कुठलीही योजना राबवली नाही, सगळ्या योजना ठप्प झालेल्या आहेत. परंतु महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी या योजनेची घोषणा झाली त्यावेळी काँग्रेसनं प्रचंड विरोध त्याला केला. विरोध अशा अर्थानं केला की अशा पद्धतीनं पैसे तुम्हाला देता येणार नाही, राज्य दिवाळखोरीत जाईल, महाराष्ट्र खड्ड्यात जाईल, आर्थिक नियोजन बिघडेल, अशा अनेक त्यांनी प्रकारे त्याला विरोध केला. शिवाय हायकोर्टमध्ये त्यांनी याचिका दाखल केली, ती फेटाळण्यात आली. नंतर नागपूर खंडपीठामध्ये त्यांनी याचिका दाखल केली आणि अनेक नेत्यांचे मोठमोठ्या महाविकास आघाडीच्या स्टेटमेंट्स आहेत की ही योजना फसवी आहे, निवडणुकीचा जुमला आहे, पैसे देता येणार नाहीत. परंतु प्रत्यक्षात ज्यावेळी ही योजना सुरू झाली आणि या 5 महिन्याचे पैसे जवळजवळ 7,500 रुपये एका आमच्या भगिनीच्या खात्यावर गेले. आपण पाहिलं असेल 2,30,00,000 महिलांना त्याचा लाभ झालेला आहे महाराष्ट्रामध्ये. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर 10,50,000 महिलांना थेट या योजनेचा लाभ झाला. म्हणजे दिवाळीच्या पूर्वी जवळजवळ 750 करोड रुपये कोल्हापूर जिल्ह्याला आले आणि त्यामुळं दिवाळी जी आहे ते अगदी द्विगुणित झाली. छोटे व्यापारी, उद्योजक, हातगाडीवाले, फेरीवाले यांची सुद्धा त्यामुळे दिवाळी झाली. महिला ज्यावेळी पैसे हातामध्ये येतात ते आपल्या परिवारासाठी, मुलाबाळांसाठी त्या पैसे खर्च करतात आणि त्यामुळे एक वेगळं वातावरण, अर्थकारण मोठ्या प्रमाणात झालेलं आपण पाहिलं. आता या अनुषंगानं माझ्या वक्तव्याचा जो विपर्यास केला गेला, खरं म्हणजे मी त्याच्यावर बोलू इच्छित नाही, कारण ते अनावधानाने गेलेलं वाक्य होतं, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली होती. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की जो मेळावा होता किंवा जी सभा होती त्यामध्ये जवळजवळ 2,000 महिला खाली बसलेल्या होत्या आणि भाषण करत असताना मी महिलांचं कौतुक करत होतो की एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही या सभेला आलेला आहात. आणि ते इंटरॅक्टिव्ह अशी सभा सुरू होती. महिलांनी मला खालून सांगितलं की काही महिला साहेब काँग्रेसच्या रॅलीत सुद्धा जात आहेत आणि त्यांचे फोटो काढले पाहिजे. हे महिलांनी मला सांगितलं आणि मी बोलण्याच्या ओघात म्हणले ठीक आहे, अशा काही महिला असेल त्यांचे फोटो काढा. परत महिलांनी सांगितलं की काही महिलांना अजून लाभ मिळालेला नाही, बोलले त्या. मी म्हटलं असे काय असतील तर त्यांची नावं घ्या, त्यांची व्यवस्था आपण करू. परंतु काँग्रेसचे इथले जे स्थानिक नेते आहेत ते म्हणजे त्यांनी त्याचा विपर्यास केला आणि त्यांनी असंच भासवण्याचा प्रयत्न केला की धनंजय महाडिकांनी महिलांना धमकी दिली, त्यांचे फोटो घ्या, त्यांचे नाव घ्या, त्यांचा बंदोबस्त करतो. मी असं बोललेलो नव्हतं. मी त्यांची व्यवस्था करू म्हणजे त्यांना जर लाभ मिळाला नसेल तर त्यांची व्यवस्था करू, माझं आपण वाक्य काढून ऐकू शकता, पाहू शकता. परंतु आपण जर पाहिलं आज राज्यामध्ये उद्धव साहेब असू देत, संजय राऊत साहेब असू देत, वडेवट्टीवार साहेब आहेत, नाना पटोले आहेत, सुप्रियाताई आहेत, हे सगळे सगळे या वाक्याचा आधार घेऊन कुठेतरी सहानुभूती आपल्याला महिलांतून मिळते का याचा प्रयत्न, म्हणजे केविलवाना प्रयत्न त्यांचा चालू आहे. कुठेही अशा पद्धतीनं त्यांना सहानुभूती मिळणार नाही. खरं पाहता त्यांना या निवडणुकीत लक्षात आले त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली. महाराष्ट्रामध्ये त्यांची सत्ता येणार नाही, कोल्हापूरमध्ये तर एकही सीट त्यांच्या हाताला लागणार नाही. या भावनेतून त्यांनी या वाक्याचा विपर्यास करून मग केस करा, काय केस होईल त्याला आम्ही सामना करू, तो भाग नाही. परंतु यामागे माझी कुठलीही चुकीची भूमिका नव्हती आणि मी ताबडतोब त्या दिवशी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. मुन्नाजी, एकीकडं म्हणजे आता पटोलेंचा आपण उल्लेख केला, त्यांनी किंवा भारतीय जनता पक्षाला आम्ही ज्या पद्धतीनं काय बनवू इच्छितो, कुत्र बनवू इच्छितो अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं. दुसरीकडं आपल्याच पक्षाच्या माजी प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्याला कॅमेऱ्यासमोर लाथ मारली. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात एक चांगलं जी राजकीय संस्कृती राहिली पाहिजे यासाठी तुम्ही काळजी घेणार की नाही? हे पहा, ज्याचा उल्लेख आपण केला की राजकारणामधल्या प्रचाराची पातळी ही अतिशय खालवलेली आहे आणि याचं भान
ते खरं म्हणजे वरिष्ठ नेत्यांनी ठेवलं पाहिजे. ज्यावेळी आपले नेते व्यवस्थित राहतील त्यावेळी कार्यकर्ते व्यवस्थित राहतील, पदाधिकारी व्यवस्थित राहतील. नेत्यानं जर अवमानकारक काय वक्तव्य केलं तर मग खाली कुणाला आपण कंट्रोल करणं सोपं नाहीये. आता पटोलेजी काय बोलले, कशा पद्धतीने बोलले, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसतंय का नाही हे मी सांगण्याची आवश्यकता नाहीये. परंतु दानवे साहेबांचा जो उल्लेख आपण केला, दानवे साहेब हे अतिशय एका भोकरदन मधल्या एका छोट्याशा गावातून आलेले रांगणागडे आहे. त्यांच्या भाषणाची सुद्धा शैली तशी आहे. त्यांनी ती लाद मारलेली नव्हती, ती जवळ घेण्याच्या दृष्टिकोनातून एक चेष्टा मस्करीचा तो विषय होता. परंतु त्याचा एवढा परत हे केला की लाता घालतात, कार्यकर्त्यांना अमुक करतात. मी तुम्हाला काय सांगतो, निवडणुका कोणत्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे? निवडणुका या विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे. किंवा 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, तुम्ही काय केलं? 2.5 वर्ष महायुतीचं सरकार आहे, आम्ही काय केलं? याची तुलना व्हायला पाहिजे, याची चर्चा व्हायला पाहिजे. मतदारांच्या समोर आपण आलेख मांडले पाहिजे. जसं सन्मान्य मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आमची श्वेतपत्रिकाच काढली की आम्ही 2.5 वर्षात काय काय केलंय. तुम्हाला चॅलेंज करायचं असलं तुम्ही करू शकता. महाविकास आघाडीनं अशा पद्धतीनं काय अजेंडा किंवा श्वेतपत्रिका काढली का? लोकांच्या समोर आले का? किंवा तुम्ही आज जर बघा, काँग्रेसचे नेते किंवा राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धव साहेब हे महाराष्ट्रावर प्रचार करतायत, ते विकासाबद्दल कुठं बोलतायत का? किंवा राज्यामध्ये आमचं सरकार आलं तर आम्ही अमुक करू, प्रकल्प आणू, काही ते काहीही बोलत नाही. फक्त आणि फक्त निगेटिव्ह, खालच्या पातळीवर टीका करणे, दुसऱ्याला खोटं ठरवणे, दुसऱ्याला भ्रष्टाचारी म्हणणे. लोकांना यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. लोकांना विकास पाहिजे, आणि विकास म्हणजे शाश्वत विकास. आता रस्ते, गटर, लाईट, पाणी एवढ्यापुरता विकास राहिलेला नाही, ते तर होतंय, झालेला आहे आणि होत राहील. परंतु नेमका विकास म्हणजे काय? तर माझ्या दृष्टिकोनातून विकास कधी होऊ शकतो? चांगलं इंडस्ट्रियलायझेशन झालं पाहिजे, चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या व्यवस्था झाल्या पाहिजे, चांगले हॉस्पिटल झाले पाहिजे, आरोग्याची व्यवस्था झाली पाहिजे, चांगल्या गव्हर्नमेंटच्या कॉलेजेसची व्यवस्था झाली पाहिजे, तर विकास म्हणता येईल. आणि आमच्या माहितीच्या काळामध्ये आपण बघितलं की आज मी कोल्हापूरचं उदाहरण आपल्याला दिलं की अनेक वर्ष रखडलेलं आमचं कोल्हापूरचं विमानतळ 15 वर्ष पण आज ते चालू झालं. प्रधानमंत्री मोदींच्या संकल्पनेतून किंवा भारतीय जनता पार्टीच्या मतीनं 274 कोटी रुपये एअरपोर्टला आले, एअरपोर्ट सुरू झालं. आज 6 विमान सेवा सुरू झाल्या, आंतरराष्ट्रीय दर्जाचं आमचं विमानतळ झालं. लोकांना हे पाहिजे. कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन 44 करोड रुपये कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनला 100 वर्ष होऊन गेले. आपल्या रेल्वे स्टेशनला 103 वर्ष झाले. या 103 वर्षामध्ये एवढा निधी कॉमन कधी आला नव्हता, तेवढा निधी आला. चारी बाजूला रस्ते होत आहेत. कोल्हापूर सातारा रस्ता होतोय, संकेश्वर बांद्रा काँक्रीटचा रस्ता होतोय, कोल्हापूर रत्नागिरी रस्ता होतोय. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, मोठे प्रकल्प, इंडस्ट्रियलायझेशन हे झालं तर अर्थचक्र सुधारतं, वाढतं, लोकांना रोजगार मिळतात आणि मग विकास होऊ शकतो. तुम्ही हे गल्लीतलं राजकारण किती दिवस सांगत बसणार की हे असे आहेत, ते तसे आहेत? लोकांना त्यामध्ये इंटरेस्ट नसतो. आणि म्हणून महायुती आणि महाविकास आघाडी याची तुलना झाली पाहिजे. कोण काय केलं आणि कोण काय करणार आहे. आज विजन महायुतीनं दाखवलेलं आहे. आमचा जाहीरनामा आपण बघितला, आम्ही विजन दाखवलेलं आहे. परंतु काँग्रेसचा जो जाहीरनामा आपण बघितला की 1500 रुपये देताना महायुती सरकार खड्ड्यात जाणार, त्याला अर्थचक्र बिघडणार, आर्थिक व्यवस्था बिघडणार, आणि ते म्हणतात की आम्ही 3000 रुपये देऊ. आता 1500 देताना अर्थचक्र बिघडते आणि 3000 दिल्यावर काय होईल? तर हे न समजणे इतके महाराष्ट्रातली जनता एवढी दूधखुळी नाही आहे. लोक विचारपूर्वक मतदान करतात असं माझं मत. मुन्नाजी, कोल्हापूर जिल्ह्याची धुरा आपल्याकडे आहे. राज्यसभेवर गेल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यासाठी आपण काय केलं? हे पहा, मी पूर्वी सुद्धा लोकसभेमध्ये काम केलेलं आहे आणि तेव्हापासूनच मला दिल्लीची कामाची पद्धत नाही झालेली आहे. परंतु मी त्यावेळी विरोधी पक्षामध्ये होतो. आज मी एक सत्ताधारी पक्षाचा, भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी म्हणून राज्यसभेवर पाठवण्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. या माझ्या कालावधीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे की मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. एक साधं उदाहरण आपल्याला मी देईन. कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनचा मगाशी मी उल्लेख केला. कोल्हापूरला मुंबईला जोडणारी महालक्ष्मी एक्सप्रेस, आपण या अनेक वेळा त्याच्यातून प्रवास केलेला आहे. 1972 ही महालक्ष्मी एक्सप्रेस सुरू झाली कोल्हापूर मुंबईला. म्हणजे 52 वर्ष झाले ती रेल्वे बदलली गेलेली नव्हती. अतिशय दुरावस्था होती, अतिशय. त्यामध्ये म्हणजे उंदर घुशा असायच्या, सीट सगळे फाटलेले होते, बेड चांगले नसायचे, टॉयलेटची तर म्हणजे चर्चाच करायला नको. आणि गेले 4-5 वर्ष नागरिक त्याच्यासाठी अनेक वेळा आंदोलन झालं
किंवा आम्हाला कोच बदलून द्या किंवा आतले इंटिरियर बदलून द्या, कारण रेल्वे तीच, त्यामध्ये काहीही बदल नाही, तात्पुरती डागडुजी व्हायची. मी खासदार झाल्यानंतर रेल्वे मंत्री असणारे आमचे रावसाहेब दानवे पाटीलजी आणि अश्विन वैष्णवजी यांच्याकडे फॉलोअप घेऊन, खरं म्हणजे आज देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रेल्वेचं जाळं वाढवलं जात आहे, नव्या नव्या रेल्वे बनवल्या जातात, नवीन क्षेत्र जोडले जातात, तरी सुद्धा कोल्हापूरला ही महालक्ष्मी एक्सप्रेस आपल्याला नवीन मला पाहिजे. आता मागणी अशी होती की एसी कोचेस 1-2 तरी डबे त्यातले मिळावे, परंतु आपल्याला आश्चर्य वाटेल की इंजिनसह सर्व 18च्या 18 डबे हे नवीन मिळाले. पूर्ण कोच महालक्ष्मी एक्सप्रेसची आपण आणली 6 महिन्यापूर्वी ती सुरू झालेली आहे. अतिशय सुंदर, देखणी, स्वच्छ. आता ती आपल्या लोकांनी त्याचं खूप कौतुक केलेलं आहे. दुसरं, वंदे भारत रेल्वेची चर्चा आपण ऐकली. वंदे भारत एक अशी रेल्वे आहे जी संपूर्ण वातानुकूलित आहे. त्यामध्ये चहा, ब्रेकफास्ट, लंच, डिनर, स्वच्छ केमिकल टॉयलेट्स आणि प्रत्येकाचं ड्रीम. मी ड्रीम का म्हणतोय तुम्ही लक्षात घ्या. आपण ज्यावेळी परदेशात जातो, लंडन, पॅरिस, कुठं, आपण तिथल्या ट्रेनमध्ये बसतो आणि आपल्याला वाटतं की कशी ही अद्भुत ट्रेन आहे, पूर्ण एअर कंडिशन आहे, त्याच्यामध्ये खाण्यापिण्याची व्यवस्था आहे. भारतामध्ये अशी एखादी रेल्वे मिळेल का, हे आपल्यासाठी 10 वर्षापूर्वी स्वप्न खरंच. परंतु प्रधानमंत्री मोदीजींनी हे स्वप्न सत्यात आणलं. वंदे भारत सारखी एक ट्रेन सुरू केली. आज देशभरामध्ये 2000 ठिकाणी मागणी आहे शहरांमध्ये वंदे भारत सुरू करण्यासाठी. परंतु आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही कोल्हापूर पुणे ही वंदे भारत ट्रेन सुरू करू शकलो. आता तुम्ही म्हणाल की यामध्ये काय म्हणजे नवलाई काय आहे, तर याच्यासाठी साहेब खूप पाठपुरावा करावा लागतो. मंत्रिमंडळांच्याकडे भेटावं लागतं, अधिकाऱ्यांच्याकडे भेटावं लागतं, बैठका घ्याव्या लागतात, मिटिंग घ्याव्या लागतात. त्याची एक प्रक्रिया आहे. तुम्हाला हेही पटणार नाही की मी लातूरमध्ये आणि युपीमध्ये जे कोच फॅक्टरीज आहेत, जिथं हे रेल्वे बनवले जातात, मी तिथपर्यंत जाऊन आलेलो आहे. जेणेकरून किती नंबर पेंडिंग आहे, त्यात आपला नंबर कुठं बसवायचा. तर थोडे मंत्री महोदय आपल्या संबंधातले असल्यामुळे थोडा आम्हाला तो प्रिव्हिलेज मिळाला आणि आपण त्यापर्यंत पोहोचलो आणि ते करून घेऊ शकलो. त्याच्या व्यतिरिक्त आता कोल्हापूरला जोडणारा जो सातारा कागल रस्ता आहे, त्याच्यावरती एक बास्केट ब्रिज आपण मंजूर करून घेतलेला होता. त्याची कल्पना आपल्याला असेलच. कोल्हापूरला प्रत्येक वर्षी पुराचा खूप मोठा विळखा पडतो आणि त्याचा काहीतरी कायमचा बंदोबस्त व्हावा, यासाठी नागरिक अनेक वर्ष त्रस्त आहेत. आणि म्हणून एक नवीन प्रकल्प शिरोलीपासूनच उड्डाण पूल बनवायचा, 4 किलोमीटर तो उजगाव पर्यंत, मोठं बजेट आहे त्याचं काम आता सुरू झालेलं आहे. त्याचं DPR बनवणं, डिझाईन बनवणं. एकदा तो उड्डाण पूल झाला की रस्त्याच्या खालून जो पाण्याचा, तो कोणामार्फत हा नॅशनल हायवे जे आहे, गडकरी साहेबांच्याकडे याचं प्रेझेंटेशन झालेलं आहे, त्याला मान्यता दिलेली आहे, त्याचं काम सुरू झालेलं आहे. एकदा का तो ब्रिज झाला की पुन्हा मला वाटतंय हा पुराचा प्रश्न कायमचा निकाली निघेल. असा एक प्रकल्प सुद्धा आपण आता मंजूर करून घेतलेला आहे. त्याचा कोल्हापूरकरांना खूप मोठा फायदा होणार आहे. असे अनेक प्रकल्प आहेत ज्याचा मी पाठपुरावा करतो आणि त्याचा फायदा कोल्हापूरसाठी होणार. मुन्नाजी, कोल्हापूर जिल्ह्याला राजर्षी शाहू महाराजांनी जी परंपरा, मानवतावाद, समतावाद आणि त्याला विकासाची जोड, अशी जी एक समृद्ध परंपरा आपल्याला लाभलेली आहे. कटेंगे बटेंगे सारखी भाषा आपल्या कोल्हापूरच्या मातीला पचनी पडेल? हे पहा, आपण अतिशय योग्य प्रश्न विचारलेला आहे. कोल्हापूर हे छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेलं शहर आहे. इथं सर्व जाती धर्माचे लोक एकत्रितरित्या गुण्या गोविंदानं अनेक वर्ष नांदतायत आणि कधी हा भेदभाव आपल्याकडे नव्हता. परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की विशाळगड सारखं प्रकरण किंवा मध्यंतरी जय श्रीरामचा नारा दिला म्हणून छोट्या मुलांच्या बसवर दगडफेक झालेलं एक प्रकरण आपण पाहिलं. आणि याचं समर्थन इथले असणारे काँग्रेसचे नेते, माजी पालकमंत्री करतायत, हे लोकांना पचनी पडत नाही. मग तुम्ही बघा की वेन देर इज अ ऍक्शन देर विल बी अ रिॲक्शन. अशा पद्धतीनं झालं की मग हिंदुत्ववादी संघटना आहेत ज्या आजपर्यंत शांतपणाने काम करत होत्या, आज त्या अग्रेसिव्ह झालेले, त्या पुढे येत आहेत. त्यांनाही पचनी पडणार नाही. अतिक्रमणाचं समर्थन कोण करेल? अतिक्रमण हे काढलंच गेलं पाहिजे. परंतु त्याचंही राजकारण एवढं कोल्हापूरमध्ये झालं, आज पांडवत झालं. आणि त्यामुळं आणि काँग्रेसची नीतीच आहे. तुम्ही बघा, हे वाक्य अनावधानं आलेलं नाही. बटेंगे तो कटेंगे हे वाक्य अनावधानं आलेलं नाही. काँग्रेसची नीतीच ही आहे की प्रत्येक जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करायचं, बंधुभाव भावभावामध्ये तेढ निर्माण करायची, घरं फोडायची.
तुम्ही बघा, आपल्याला हे कधी पूर्वी माहितच नव्हतं कुठल्या जातीचं, आपण सगळे स्वतःला हिंदू म्हणायचं, कधी आपल्याला हे माहितीच नव्हतं. परंतु आता तू हिंदू नाहीस, तू तेली आहेस, तू कोळी आहेस, तू साळी आहेस, तू माळी आहेस, तू सेपरेट आहेस, तू ह्याच्यामध्ये, अशा पद्धतीनं जे राजकारण काँग्रेसने केलं, त्यामुळे लोकांच्या मध्ये सुद्धा नाही मी आता धनगर आहे, मी आता चर्मकार आहे, मी तुमचा नाही, असं हे पूर्वी नव्हतंच आहे. आम्ही तर आम्ही तालमीत वाढलेलो आहे. आम्ही एका परातीमध्ये आम्ही जेवायचो 7-7, 8-8 पैलवान. त्यात कोण कांबळे असायचे, कोण शेख असायचे, कधी आम्हाला जाणवलं नाही. परंतु अलीकडच्या काळामध्ये काँग्रेसच्या रणनीतीमुळं, काँग्रेसचा जो अजेंडा आहे लोकांच्या मध्ये भेदभाव निर्माण करायचा, त्याच्यामुळे हा परिस्थितीचा म्हणजे प्रसंग यायला लागलाय असं मला वाटतंय. आणि म्हणून त्याच्यावर आमची जबाबदारी आहे, राजकीय नेत्यांची जबाबदारी आहे की असं होऊ नये. परंतु मी सांगितल्याप्रमाणे ऍक्शन झाली की रिॲक्शन कंट्रोल करण्याची जबाबदारी आपली आहे. मुन्नाजी, आता इनकमिंग आउटगोईंग हा या निवडणुकीचा स्थायी भाव बनलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही तो मोठ्या प्रमाणात झाला. तर तुम्हाला त्याचा फटका बसेल की काय? हे पहा, राजकारणामध्ये अनेक लोक सामाजिक कामाच्या माध्यमातून आपली एक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. प्रत्येक युवकाच्या मनामध्ये ऊर्जा असते, प्रत्येक युवकाला वाटत असते की आपण काहीतरी करावं, आणि तो एक निरंतर प्रक्रिया असते. तो एक स्वप्न घेऊन काम करत असतो, किंवा मला नगरसेवक व्हायचा आहे, मला जिल्हा परिषद सदस्य व्हायचा आहे, मला आमदार व्हायचा आहे, मला खासदार व्हायचा आहे. आणि ज्यावेळी 5 वर्ष तो मेहनत करतो, कष्ट करतो, राबतो, लोकांना भेटतो, लोकांची सेवा करतो, काम करतो, आणि उमेदवारी मिळत असताना काही राजकीय पक्षांच्या अपरिहार्यतेमुळं जर त्यांना उमेदवारी मिळाली नाही, तर आजकाल संयम किंवा थांबण्याची क्षमता लोकांच्या मध्ये नाही. म्हणजे 10 पैकी 8 लोक असे असते आपल्याला मिळतील, ते म्हणतील की अभी नाही तो कभी नाही. आणि म्हणून मग पर्याय आहेत. मग आपण नाही दिलं तर मग दुसरा नाही दिलं तर तिसरा. आज तर राज्यामध्ये 6 पक्ष आहेत, म्हणजे तिकडं 3 आणि तिकडं 3. त्यामुळे लोक आपापला पर्याय बघतात की आज तुमच्याकडून जर नाही झालं तर मला दुसरा पर्याय आहे. थांबण्यासारखी पहिली जी परंपरा होती की वरून एक आदेश यायचा किंवा आता थांबलं पाहिजे आपण, लोक थांबायचे, आज ती सहनशीलता आजच्या लोकांच्यामध्ये राहिलेली नाही आहे. आणि त्यामुळं हे आपल्याला पाहायला मिळेल. परंतु मला वाटतं शेवटी निवडणुकीच्या नंतर पुन्हा सगळी प्रक्रियेत येऊन माझं असं मत आहे की जे काय होईल ते निवडणुकीमध्ये होईल, परंतु निवडणुकीनंतर याचा इम्पॅक्ट असता कामा नये, एकमेकांमध्ये वितृष्ट असता कामा नये, एकमेकांच्या बरोबर चांगलं रिलेशन असणं गरजेचं आहे. हे पाळणं किंवा हे मान्य करणं हे सुद्धा आज आमची जबाबदारी आहे. मुन्नाजी, तुम्ही सांगितलं की जिल्ह्यात एवढ्या जागा येतील. शहरातल्या दोन्ही जागाच्या विजयाचं गणित काय तुमचं? हे पहा, शहरातल्या दोन्ही जागा आमच्या निवडून आलेल्या आहेत. उत्तरच्या बाबतीत जर आपण मला विचारलं तर उत्तरमध्ये जो काँग्रेसच्या वतीनं खेळ मांडला गेला ते अक्षरशः सर्कसच होती. म्हणजे स्वतः माजी पालकमंत्री बंटी पाटील यांनी त्यांच्या पक्षाचे अनेक लोक, मजबूत लोक इच्छुक असताना, त्यांच्या पक्षामध्ये विद्यमान आमदार जयश्रीताई जाधव असताना तिने एका अशा व्यक्तीला उमेदवारी दिली जो कधी नगरसेवकी झालेला नाही. नगरसेवकाला पराभूत झालेल्या माणसाला त्यांनी उमेदवारी दिली. आता ती दिल्यानंतर स्वाभाविकपणानं त्यांना असं वाटत होतं की मी करेल तो कायदा, मी या कोल्हापूरचा मालक आहे, मी सांगेल त्याप्रमाणे सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, सगळे नगरसेवक माझे नोकर आहे. ते यावेळी सगळं धुळीला मिळालं. त्यांच्या 26 नगरसेवकांनी उठाव केला आणि त्यांनी पत्र लिहून सांगितले की हे आम्हाला मान्य नाही. म्हणजे खूप मोठी नामुष्की बंटी पाटील यांच्यावर आली. त्याच्यानंतर त्यांनी मग राजघराण्याकडे धाव घेतली. आता राजघराण्याकडे धाव घेण्याच्या आधी त्यांनी एक असा म्हणजे इम्पॅक्ट करण्याचा प्रयत्न केला की मी एक सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देतोय आणि मी त्याला आमदार बनवण्याचा प्रयत्न माझा आहे. आता ते एक दिवस आधी आलेलं स्टेटमेंट दुसऱ्या दिवशी ती उमेदवारी राजघराण्याकडे गेली. म्हणजे सामान्याकडून तुम्ही धनधारक्यांकडे गेला. आता ठीक आहे, त्यांनी मधुरिमा राजेंना उमेदवारी घोषित केली, उमेदवारी घोषित केली, जल्लोषानं त्यांनी जाऊन अर्ज भरला, मोठ्या संख्येनं अर्ज भरला, गाजावाजा केला. परंतु ज्यावेळी माघारीचा दिवस आला त्यावेळी राजू लाटकर हा त्यांचा कार्यकर्ता, त्यांनी त्याचं ऐकलं नाही, परत त्यांच्यावर नामुष्की आली. आता महाराजांची किंवा राजघराण्याची काय भूमिका होती मला माहिती नाही. एका राष्ट्रीय पक्षाचं, काँग्रेस सारख्या पक्षाचं उमेदवारी तिकीट नाकारणं हे कितपत योग्य आहे मला माहिती नाही. कारण ही उमेदवारी घोषित असताना राहुल गांधी स्वतः या सगळ्या याद्या बघतात आणि त्यांच्या परमिशनने या
उमेदवारी घोषित होतात. स्वतः सन्मान्य शाहू छत्रपती मोठे महाराज हे खासदार आहेत, काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत आणि अशा असताना त्यांनी ती उमेदवारी डावलली. आता डावलल्याचं ते कारण सांगतात की लाटकरांनी माघारी घेतली नाही म्हणून आम्ही माघारी, जे काय असेल. परंतु ही एक तिसरी नामुष्की त्यांच्यावर आली की स्वतः काँग्रेसचे विद्यमान उमेदवार जाहीर झालेले जाऊन माघारी घेतात महाराज घराण्यातले. आता हे झाल्यानंतर जो खेळ झाला तुम्ही पाहिला, बंटी पाटलांची मगरुरी, त्यांची घमेंडी, त्यांची भाषा, राजघराण्यावरती आले जावीनं बोलतात, राजघराण्याच्या सुनबाईवरती दम नव्हता काय, म्हणजे झक मारली काय, अशा अशा शब्दात त्यांनी म्हणजे अर्वाच्य भाषेत त्या घराण्याचा अपमान केला. आणि हे सगळं कोल्हापूरकर उघड्या डोळ्यानं बघत होते. म्हणजे दिली उमेदवारी, घेतली, माघारी झाली, हा गायब झाला, त्यांना अर्वाच्य बोलले. तर हे कोल्हापूरकरांना रुचलेलं नाही, पटलेलं नाही. आणि त्यामुळं हे सगळे कोल्हापूरचे लोक हे महायुतीचे आमचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या पाठीशी राहतील. कारण ह्यांच्याकडे स्थिर काही नाहीये ना, इथं काँग्रेस उमेदवार नाहीये, काँग्रेसचं चिन्हच नाही मतपेटीवर. आणि कुकर शिट्टी घेऊन आता तो उमेदवार उभा आहे, त्याच्या पाठीशी कोण उभे राहणार. त्यामुळे उत्तरचं गणित आमचं सोपं झालेलं आहे. दक्षिण मतदारसंघाच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की माझे बंधू अमल महाडिक भारतीय जनता पार्टीकडून ही निवडणूक लढवत आहेत. तिथं काँग्रेसचे ऋतुराज पाटील हे बंटी पाटलांचे पुतणे हे तिथं आता सध्या गेले 5 वर्ष आमदार आहेत. आता 2014 ते 19 अमल महाडिक इथून निवडणूक लढवत आमदार होते आणि 19 ते 24 ऋतुराज पाटील इथून आमदार होते. या दोघांचेही काम करण्याची पद्धत दक्षिण मतदारसंघातल्या लोकांनी पाहिली. अमल महाडिक अतिशय नम्र, लोकांच्या कामामध्ये व्यस्त, कधीही शोषा न करणारा आणि एवढी प्रचंड कामं तो करतो. म्हणजे एक मोठं नेटवर्क आहे. विकास कामाच्या बाबतीत त्यांचा हातच कोण पकडू शकत नाही. ते फडणवीस साहेबांचे अगदी लाडके आमदार होते. त्यामुळे चांगलं काम त्यांनी केलं. लोकांच्या मध्ये प्रेझेन्स होता, लोकांच्या सुखदुःखात ते सहभागी झाले, लग्न समारंभ असू दे, मयत असू दे, एक चांगला इम्पॅक्ट त्यांनी केला. परंतु दुर्दैवानं 2019 साली जी जिल्ह्याचीच परिस्थिती, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. आता या 5 वर्षामध्ये ऋतुराज पाटील हे आमदार आहेत. 5 वर्षामध्ये या ऋतुराज पाटलांनी या दक्षिण मतदारसंघाकडे डोंगून सुद्धा बघितलं नाही. त्याचं खरं कारण असं आहे की त्यांना बंटी पाटील यांना विचारल्याशिवाय मतदारसंघात जाण्याची परवानगी नाही. दक्षिण मतदारसंघातल्या कुठल्याही गावातल्या व्यक्तीला ऋतुराज पाटलांना थेट भेटता येत नाही. त्यांना बंटी पाटलांच्या थ्रूच जावं लागतं. निधी मागायचा असेल तर बंटी पाटलांच्याकडे जाऊन मग ऋतुराज पाटलांना. लोकांना असले आमदार आवडत नाहीत ना. जो संपर्क ऋतुराज पाटलांचं ऑफिस कुठे आहे जर दक्षिण मधल्या कुठल्या माणसाला तुम्ही विचारलं तर लोक सांगू शकत नाहीत, कारण त्यांचं ऑफिसच नाही. ह्या लोकांना बंटी पाटला म्हणजे आधी नंदी मग असं ते असं थोडंसं आहे. तर त्यामुळं लोकांना ते अप्रोचेबल नाहीये. शिवाय त्यांची एक इमेज म्हणजे ते एक चॉकलेट बॉय आहेत, ते हेलिकॉप्टरनं प्रवास करतात, त्यांना लोकांच्यात फार मिसळण्याची आवश्यकता नाही, ते लोकांच्या सुखदुःखात कधी सहभागी होत नाही आहेत, लग्न समारंभ किंवा याला कधी ते दिसत नाही. आणि त्यांना गरज नाही का, ते एकदम गर्भ श्रीमंत आहेत, त्यांना या सामान्य आणि छोट्या व्यक्तींच्या गरजा किंवा त्यांच्या अडचणी समजत नाहीत. तर ह्याची तुलना आता व्हायला लागलेली आहे. आणि त्यामुळे अमल माडिकांचं 5 वर्षांनी ऋतुराज पाटलांच्या 5 वर्षाची तुलना करून या निवडणुकीमध्ये लोक मतदान करतील. अनेक लोक जे गेल्या वेळी त्यांच्यासोबत होते ते त्यांना सोडून त्या अमल माडिकांच्या पाठीशी उभे आहेत, कारण 5 वर्ष त्यांनी या आमदाराला पाहिलेलंच नाहीये. आणि त्यामुळं दक्षिण मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अमल माडिक निवडून येतील. जाता जाता थोडा जिव्हाळ्याचा प्रश्न विचारतो की समजा सत्ता आली तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, अजितदादा की पुन्हा एकनाथ शिंदे यांना पाहिलं तुम्हाला? हे पहा, हा सर्वस्वी निर्णय या तिन्ही नेत्यांचा आणि दिल्लीच्या आमच्या वरिष्ठ नेत्यांचा आहे. परंतु भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून निश्चित स्वाभाविक आहे, मला असं वाटणं स्वाभाविक आहे की मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी धुरा सांभाळावी अशी माझी कार्यकर्त्यांना अपेक्षा असते. तर हे होते खासदार धनंजय महाडिक. जय हो महाराष्ट्र.